संभाजीनगरात हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. मुंबई आग्रा महामार्गावर नाकाबंदी, विदेशी मद्यासह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुजरातवरून येणाऱ्या कंटेनरमधून दारूची तस्करी. नंदुरबारमध्ये मध्यम प्रकल्प विभागाच्या जलसप्ताहाचा समारोप. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत आवाहन. विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढली, पुरातन दगडांनी घेतला मोकळा श्वास. चांदोली धरणातील पाणीसाठा 45% गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 TMCनं घट. स्मार्ट सिटीच्या सहाय्यक व्यवस्थापकाला अटक, 40,000ची लाच घेताना कारवाई. होळीनिमित्त भोंगरा बाजाराचं आयोजन, शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग, ढोल वाद्यासह आनंद उत्सवात मिरवणूक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 2 एप्रिल ते 18 मे पर्यंत परीक्षा. आचारसंहितेमुळे पालिकेत 700 कोटींची कामं अडकली, कामं मंजूर असूनही निविदा प्रक्रिया रखडली. डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पंढरपुरात स्कॉर्पिओसह आरोपी ताब्यात. संभाजीनगरात 18 मंडळात दुष्काळ जाहीर, सवलती लागू करण्याचे दिले आदेश. कोकणात शिमगोत्सवाची धूम, देव आले माझ्या दारी. आसूद गावचा काटखेळ, भक्तिभावानं जोपासली परंपरा. बीडमधील शेतकऱ्यांना 22 लाखांचा गंडा, 2 व्यापाऱ्यांनी आमिष दाखवत केली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल. मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप लोकसभेला उमेदवार उतरवणार नाही, एनडीएमधील घटक पक्षांना देणार पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDCत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया. हत्तीरोग निर्मूलनासाठी गोंदियात मोहीम, 9 लाख लाभार्थ्यांना करणार गोळ्यांचं वाटप. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असून $1ची किंमत ₹83.48. नागपूरच्या बुटीबुरी MIDC टँकमध्ये भीषण स्फोट, 6 कामगार गंभीर जखमी.